अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर 24 मार्च या दिवशी होळी आहे। होळी ही पौर्णिमे दिवशी येते, तिलाच आपण हुताशनी पौर्णिमा असं म्हणतात। तर ह्या 24 मार्च होळी दिवशी काय करायचं आहे, तर आपल्या घरात तर सगळ्यांना आर्थिक संकट असतात, काही आरोग्य संबंधी समस्या असतात, घरातील भांडणं कटकटी हे तर सर्वांच्या घरात आहे, हे तर सर्वांच्याच घरात आहे। तर ह्याच्यावर काय उपाय आहे, तर होळी ह्या दिवशी जर आपण ह्याच्यावर काही तोडगे केलं तर ते 100% रिझल्ट ह्या होळीच्या दिवशी लागतो। त्यामुळे तुम्हाला जर काय उपाय करायचा असेल, तुमच्या घरातील कुठला वास्तुदोष किंवा काही इतर आणि कारणे जर असतील, तर होळी दिवशी उपाय केल्यानं तुम्हाला त्याच्यामध्ये 100% काय 101% रिझल्ट हा भेटतो। तर कसं आहे, होळी दिवशी आपण किंवा होळीच्या आदल्या दिवशी आपण काही वस्तू अगोदरच आणून ठेवायच्या आहे, जेणेकरून कसं होळीच्या दिवशी आपल्याला त्याची पूजा करता येणार आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर साधू लोक काय करतात, एक असा शुभ दिवस बघतात ज्या दिवशी कसं ज्यांना खूप सिद्धी प्राप्त करून घ्यायची असतात, ज्याची मनोकामना पूर्ण करायची असते किंवा जे तंत्रमंत्र जे करतात लोक, त्यांच्यासाठी हा होळिका दिन हा शुभ मानला जातो। कारण कुठलीही चांगली गोष्ट करायची असेल तर होळिका हा सण शुभ मानला जातो। त्या दिवशी आपण जेवढे काय उपाय करून त्याने आपल्याला 1000 पट आपल्याला त्याचं पुण्य भेटतं किंवा आपल्याला ते प्राप्त होतं असं म्हणतात। त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी हे उपाय नक्कीच करा। तुमचे पण जे काय मनातील इच्छा असेल ते तुमची ह्या दिवशी नक्कीच पूर्ण होईल। तर आपण हे जे उपाय करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला 1ही रुपया खर्च करायचा नाही किंवा तुम्हाला बाहेरून पण काही सामान आणायची गरज नाही। तुम्ही म्हणाल की आता एवढे तोडगे करायचे आहेत, त्याला किती पण खर्च येऊ शकतो, तर तसं काही नाही। आपण हा उपाय करताना हा घरच्या घरीच उपाय करणार आहोत आणि त्याला 1 पण रुपया खर्च होणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर पहिलं कसं, स्वास्तिक हे चांदीचं आपल्या दरवाज्यावर लावायचं आहे। चांदीचं स्वास्तिक आणून आदल्या दिवशी अगोदर ठेवा आणि नंतर दरवाजाच्या मध्यभागी, म्हणजे आपलं एवढं डोकं आहे ना असं आपण पाहू शकतो, तेवढ्याच ह्याच्यावर चांदीचं स्वास्तिक आपल्याला दरवाजाच्या मध्यभागी लावायचं आहे आणि त्याची पण पूजा आपल्याला रोज करायची, त्याने पण आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते। दुसरं म्हणजे काय, चांदीची पावलं आपल्या दरवाजाच्या उंबरट्यावर दोन्ही साईडनी लावून घ्यायची। आता चांदीची पावलं लावायच्यात, पण प्लॅस्टिकची पावलं तुम्ही शक्यतो लावूच नका। तर आता हे 2 उपाय मी सांगितले की तुम्ही म्हणता तर 1 रुपया खर्च करायचा नाही, पण तुम्ही चांदीच्या वस्तू आणायला सांगितल्या। तर ह्याच्यावर दुसरा तोडगा म्हणजे काय, तर दुसरा घरच्या घरी उपाय करायचा म्हणजे काय, तर दर पौर्णिमेला, दर मंगळवार, शुक्रवार किंवा शनिवारी हा उपाय तुम्ही करायचा आहे। तर तुमचा दरवाजा आहे ना, दरवाज्यावर हळदीने किंवा कुंकवाने तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्याच्या 2 साईडला जे 2 रेषा आहेत ना, त्या असं खालून असं वरी न्यायच्यात आणि हे तुम्ही गोमूत्र टाकून ते स्वास्तिक तुम्ही ह्याच्या दरवाजाच्या मध्यभागी जे चिटकवायला सांगितले तिथंच लावायचं आणि ह्याची पण तुम्ही रोज पूजा करायची। तर हा तुम्हाला 1 रुपयाही खर्च न करता हा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। मी तर काय करते, मी हळदीने स्वास्तिक काढते। शक्यतो हळद ही पिवळी वस्तू ही लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही पण शक्यतो हळदीनंच स्वास्तिक काढा। दुसरं म्हणजे काय, घराच्या बाहेर जी आपण पावलं काढतो दरवाज्यावर, तिथं पण तुम्ही चांदीची पावलं जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तिथं पण हळदीनंच पावलं काढा आणि उंबऱ्याला तुम्ही लेपन अवश्य करा, त्याने पण कशी लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते। आणि हळद तर सर्व रोगावर प्रभावी आहेच, हे तर माहीत आहे तुम्हाला, कारण हळद ही सर्व गुणसंपन्न आहे आणि हळद ही अशी की लक्ष्मी आपल्याकडे ते खेचून घेते। त्यामुळं पौर्णिमेला तरी तुम्ही निदान आपल्या दरवाज्यावर काय त्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन नक्कीच करा। तर तिसरं म्हणजे काय, आपल्या दरवाज्यावर तुम्ही तोरण लावता, तर तोरण लावताना तुम्हाला जे कसलं तोरण असेल ते तुम्ही तोरण आपल्या दरवाज्यावर लावू शकता, पण शक्यतो तुम्ही आंब्याचं जे पान आहेत ना त्यांचं तोरण आणि अशोकाच्या पानाचं तोरण तुम्हाला जर भेटेल, गावाकडे असेल तर तुम्हाला ते अवेलेबल असतंच, पण जर शहराच्या ठिकाणी जर तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही साधं जे तोरण असतं ते लावलं तरी चालेल। पण शक्यतो तुम्ही आंब्याचं तोरण आणायचं आणि ते जर सुकलं तर बदलून नंतर दुसऱ्या वेळेस पण तुम्ही ते दुसऱ्या आंब्याच्या झाडाचं पानं आणून तिथं लावू शकता। तर चौथी म्हणजे काय, कासव तर माहितीच आहे, कासव हे प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे, कारण कासवाला कसं दीर्घायुष्य कासव आहे,
कासव आपल्या घरात जर असेल तर आपल्या कुटुंबातील सर्व माणसं दीर्घायुषी होतात. आणि कासवाचं कसं हळूहळू चालतो आणि पण तो ससन कासवाची शर्यत कशी तुम्हाला माहिती आहे, कारण जो कासव आणल्यानंतर त्याच्या खाली जर श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्र लावलेला कासव तुम्ही तांदळाच्या वाटीत ठेवायचा आहे आणि तांदळाच्या वाटीत ठेवल्यानंतर त्याचं पाय बुडतील एवढं तर तांदळाच्या वाटीत तो आपल्याला कासव ठेवायचा आणि त्याची रोज पूजा करायची. तर तो जर नसेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे दक्षिणामुखी शंखाचा जो असतो ना कासव तो आणला तरी चालेल आणि त्यात पाणी भरून ठेवायचा आणि तो पाणी भरून ठेवल्यानंतर दिवसभर सकाळी उठल्यानंतर आपण देवपूजा करताना ते पाणी सर्व आपल्या घरात टाकून घ्यायचं आहे. त्याने काय होतं घरातील वास्तुदोष दूर होतात, पण एखाद्याला जर काही आजार असतील तर त्याचं पाणी तुम्ही त्यांना प्यायला दिलं तरी चालेल. त्यामुळं हा कासव तरी तुम्ही घरात नक्कीच ठेवा. तर आणि काय काय आणायचं आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या दिवशी लक्ष्मीयंत्र, श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, ते गजलक्ष्मी असते ना ते पण ह्या दिवशी आणले तरी चालेल आणि त्याची स्थापना केली तरी चालेल. तर तुम्ही ह्या दिवशी ह्या वस्तू नक्की आणा. तर होळी दिवशी तुम्ही ह्या सर्वांची पूजा नक्की करा. होलिका माता तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. हीच माझी होळीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.